दानवे साहेब, लहान मुलांचं इथे हे काय मग ते देऊन टाकेन आता, म्हणजे त्यांना घरी पण जाता येईल. लहान मुलांना पाहिजे तर ग्रीन रूम मध्ये बसवा. त्यांना कशाला थांबून ठेवलंय? त्यांना काही दिलंय का खायला वगैरे? एवढे वेळ थांबले असतील तिथे. लहान मुलांना घरी सोडायला कोण आहे ते बघा जरा तुम्ही, प्लीज स्वतः जाऊन बघून. अरे जरा थांबा ना, काय चाललंय? लहान मुलांना बसू दे ना खालती. तुम्ही स्टेजवर कशाला उभं करता त्यांना? खालती बसवा, बसा बसा. उभं नका ठेवू कोणाला, बसून घ्या ना तुम्ही. इथे आता एक एक हे करू नका, बसून घ्या. त्यांना काही दिलंय का खायला वगैरे? एवढे वेळ थांबले असतील तिथे. आपण सगळे जरा खालती व्हा ना, खालती बसा, समोर या सगळ्यांनी. कोणी विंगेत थांबू नका. लहान मुलांना पाहिजे तर ग्रीन रूम मध्ये बसवा. त्यांना कशाला थांबून ठेवलंय? दानवे साहेब, लहान मुलांचं इथे हे काय मग ते देऊन टाकेन आता, म्हणजे त्यांना घरी पण जाता येईल. येऊ दे येऊ दे येऊ दे, त्यांना येऊ दे. या सगळ्यांना येऊ दे. त्यांना काही बिस्किट चहा वगैरे दिलाय का? अच्छा चालेल. अच्छा अच्छा, या थांबा इथे. अरे पाऊस आला. आम्ही सगळेच इच्छुक छत्र्या वाटप करतो. ठीक आहे, तर मुलांना घरी जाऊ द्या, थांबू नका त्यांना. ठीक आहे. ठीक आहे, 2 मिनिटं सगळ्यांना बसू द्या, मग परत सुरू करतो. लहान मुलांना घरी सोडायला कोण आहे ते बघा जरा तुम्ही, प्लीज स्वतः जाऊन बघून या. स्वाभिमान महाराष्ट्र सभेसाठी आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये आले होते. आदित्य ठाकरे यांना सभेला पोहोचण्यासाठी ठरलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त उशीर झाला. आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी सभागृहात लहान मुलं देखील उपस्थित होते. त्या मुलांना तिथे छत्री वाटप करण्यासाठी आणलं होतं. भाषण करता करता आदित्य ठाकरे मधातच थांबले आणि म्हणाले, या लहान मुलांना इथे कशासाठी बोलावलं? यांना उगाच त्रास होतोय, यांना यांच्या घरी पाठवा. आदित्य ठाकरेंनी त्यांना जेवणाची विचारपूस केली. त्यांना जवळ बोलावून त्यांना छत्र्या देखील दिल्या. आता आदित्य ठाकरे यांच्या या कृतीने सगळ्यांची मनं जिंकली आहे आणि याच व्हिडिओची सध्या चर्चा चालू आहे. आदित्य ठाकरे यांचा हा स्वभाव पाहून, हे वागणं पाहून तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.